आझाद मैदानावर 3,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या. मुंबईतील आझाद मैदान येथे आजपासून समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने मोठे आंदोलन सुरू झाले आहे. राज्यभरातून आलेले जवळपास 3,000 कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की शिक्षण विभागाशी संबंधित बहुतांशी कामे तेच करत असून इतर कर्मचाऱ्यांना कामाचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. मात्र अनेक वर्षे सेवा देऊनही त्यांना कायमस्वरूपी नोकरी दिली जात नाही आणि पगारही अत्यल्प मिळत असल्याची त्यांची तक्रार आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की यापूर्वी 2 वेळा त्यांची चर्चा एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली होती. त्यावेळी या प्रश्नावर सकारात्मक दखल घेण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीबाबत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले हे कर्मचारी शिक्षण विभागातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असून अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्वावर सेवा देत आहेत. कायम नोकरी आणि वेतनवाढ हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. सर, तुमचं नाव कुठून आलं तुम्ही? मी प्रशांत शांतीनाथ चंदनशिवे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथून आलेलो आहे. समग्र शिक्षा अंतर्गत मी डाटा एंट्री ऑपरेटर, MIS कोऑर्डिनेटर आणि अकाउंटंट या तिन्ही पदाचं काम गेले 20 वर्ष करत आहे आणि ह्या शासनामध्ये आम्हाला सेवेत कायम करा ही आमची प्रमुख मागणी आहे. आज कशासाठी तुम्ही आंदोलन करतायत? सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री, आमचे पंचप्राण आणि आमचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्हाला शब्द दिला होता की महानगरपालिकेची आचारसंहिता संपल्या तुम्हाला आम्ही कॅबिनेटमध्ये विषय घेऊन तुम्हाला सेवेत कायम करतो. मात्र महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली, त्यानंतर आणि नगरपंचायतची पण निवडणूक झाली. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सदर आपण दिलेला शब्द पाळलेला नसल्यामुळे आम्हाला विनाकारण शासनाच्या विरोधात या ठिकाणी बसण्याची वेळ आलेली आहे. कारण आम्ही आता 20 वर्ष सरकारला मदत केलेली आहे. सरकार पुढे यावं, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि शैक्षणिक निर्देशांक वाढावा यासाठी आमचे सर्व डाटा एंट्री ऑपरेटर असतील आणि सर्व साधन व्यक्ती असतील आणि सर्व आमचे MIS कोऑर्डिनेटर असतील आणि कस्तुरबाई गांधी बालिका विद्यालयातील आमचे सर्व सहकारी असतील आणि नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयातील आमचे सहकारी असतील, या सर्वच असे 33,080 कर्मचारी हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेवर काम करत असताना तुम्ही आम्हाला सुद्धा आमचा या ठिकाणी विचार करावा या अर्थ हक देण्यासाठी आणि ही गोष्ट घेऊन आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर आलेलो आहे. ताई, काय सांगणार आहोत? कुठून आलायत तुम्ही आणि कशासाठी आज आंदोलनमध्ये बसताय? समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही 36 जिल्ह्यातून लोक उपस्थित आहोत. आमच्यातलेच 50% बांधव शासनाने 8 ऑक्टोबर 2024ला कायम केलेले आहेत आणि तीच मागणी आमची आहे की आम्हालाही शासन सेवेत आता काम करून 25 वर्ष झालेली आहेत. तर आमच्यावर हा अन्याय का, याच्यासाठी आम्ही लढत आहोत. गेल्या 4 मार्चला पण आम्ही इथेच आझाद मैदानावरती 5 दिवसांचं आंदोलन केलं होतं. त्यानंतर आमच्यासाठी एक अभ्यास समिती गठीत झाली होती. त्या अभ्यास समितीचा अहवाल आल्यावरती तुमचा आम्ही विषय घेऊ असं आम्हाला आश्वासन देऊन आंदोलन स्थगित केलं होतं. आणि त्यानंतर आम्ही आता हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला सुद्धा 8 डिसेंबर 2025ला 5 दिवसाचं आंदोलन केलं. तिथेही CM साहेबांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं की अहवाल वाचन झाल्यानंतर मी तुमचा सकारात्मक निर्णय घेईल आणि आंदोलन थांबवायला सांगितलं होतं. आणि त्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर 9 तारखेपासून आम्ही सततचा पाठपुरावा करत आहोत की आता अहवालावरती कार्यवाही करून आम्हाला शासन सेवेत कायम करावं ही आमची न्याय मागणी आहे. ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही. म्हणून आजपासूनच 36 जिल्ह्यातले, पूर्ण महाराष्ट्र राज्यातले 36 जिल्ह्यातून आलेले हे सगळे कंत्राटी कर्मचारी आहेत जे RT ऍक्ट राबवण्यासाठी काम करतात आणि अतिशय तुटपुंज मानधनावरती आम्ही काम करतो. म्हणून आम्हाला म्हणणं आहे की जर 25 वर्ष आम्ही इतक्या तुटपुंज मानधनावर गुणवत्ता देत आहोत तर त्या बदल्यात कमीत कमी शासनाने आम्हाला कायम करावं. का तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पण आहे की ज्या कंत्राटी कर्मचाऱ्याची 10 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे तर त्याला तुम्ही कायम शासन सेवेत घेणं भाग आहे. 2 वेळा आंदोलन केलं होतं तरी सुद्धा देखील तुमचं जे आहे ते ऐकलं गेलं नव्हतं. तुम्ही असं म्हणाले की समिती गठीत झाल्या होत्या पण तरी सुद्धा देखील काही झालं नव्हतं आणि आता तुम्ही पुन्हा एकदा आझाद मैदानवरती थेट आंदोलन करतायत. काय वाटतंय, यावेळी सरकार तुमचं ऐकतील?
नक्कीच ऐकावं लागेल, कारण शासनाने आम्हाला जे सांगितलं होतं की शासन समिती जी गठीत केलेली आहे अभ्यास समिती तुमच्यासाठी, तर त्याचा निकाल म्हणजे त्याचा अहवाल जेव्हा आमच्याकडे येईल तर त्यावेळेला आम्ही तुमचा सकारात्मक विचार करू आणि आजच्या घडीला सीएम कार्यालयामध्ये म्हणजे सीएम साहेबांच्या पर्यंत अहवाल पोहोचलेला आहे, तर ह्यावेळेस नक्की आम्हाला न्याय मिळणार अशी अपेक्षा आहे, आशा आहे. तसं तोंडी आश्वासन त्यांनी दिलेलं आहे, तर त्यामुळे आम्हाला त्यावेळेस न्याय मिळेल अशी एक पूर्ण 100% खात्री आहे. आणि जोपर्यंत आम्हाला हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही. आज तरी पहिलाच दिवस आहे, अजून उद्या आलं तरी इथं 3000ची संख्या तुम्हाला बघायला मिळेल. आता पत्रव्यवहार काय होत आहे सीएम पर्यंत किंवा तुमचं कोणी गेले आहे, तुम्हाला बोलवलं आहेत का भेटायला? नाही, आज तरी नाही बोलवलेलं, परंतु आम्ही 9 तारखेपासून जो स्वतःहून पाठपुरावा करत होतो तर त्यावेळेला 2 वेळा सीएम साहेबांची भेट झालेली आहे आणि त्यावेळेलाच त्यांनी सांगितलं की मी अहवालावरती कार्यवाही करतो. पण हे फक्त तोंडी आश्वासन होतंय. आमचं म्हणणं आहे की कॅबिनेटमध्ये डिसिजन घेऊन आम्हाला शासन सेवेत कायम करत नाही तोपर्यंत आता आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. तुमचं नाव कुठून आलं तुम्ही? मी पुणे जिल्ह्याचे आहे, योगिता जगन्नाथ बलाक्षे, विषय साधन व्यक्ती, पण समग्र शिक्षा संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष म्हणून इथे बोलत आहे. एकूण 13 प्रकारचे केडर आपले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं इथं काम चालतं शिक्षण विभागाचं. तर सगळं गुणवत्ता वाढण्यासाठी किंवा भौतिक सुविधा पुरवणे आणि गुणवत्ता वाढवणे हे दोन्ही प्रकारची जी कामं आहेत ती सगळे हे आम्ही सहकारी करत असतो. सर, काय सांगणार आहोत, कशासाठी आज आंदोलन करतायत? गेल्या 18 ते 20 वर्षापासून सर्व शिक्षा अभियान आणि आताचे समग्र शिक्षा अभियान या अभियानात आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून लागलो आहे आणि तेव्हापासून आमची एकच मागणी होती की या सेवेत शासन सेवेत आम्हाला कायम करावं. आणि हे आमचं जवळपास 16वं आंदोलन आहे. म्हणजे प्रत्येक ही अधिवेशन काळामध्ये आम्ही या ठिकाणी हजारोच्या संख्येने येतो आणि आंदोलन करतो. आमच्यामधले जवळपास अर्धे लोक जे आमच्या मागून लागले आहे ते आज कायम झालेले आहेत. त्यांचं सर्व स्वप्न पूर्ण झालेलं आहे, त्यांचा पगार सुरू झालेला आहे, त्यांना त्यांचं सर्व हक्क मिळाले आहे. परंतु अजूनही जे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहासाठी आम्ही काम करतो, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करत आहोत. म्हणजे आज असं पहा की सर्व शिक्षण व्यवस्था आज या कंत्राटी लोकांच्या भरोश्यावर आमच्या भरोश्यावर आहे. म्हणजे आज परीक्षा आमच्या जवळ आहेत, शिष्यवृत्तीचे क्लासेस असू द्या, शिक्षकांचे प्रशिक्षण असू द्या, सर्व कामाचा भार कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही सांभाळत आहोत. शासनाला आमचं एवढंच मागणं आहे की आता खूप झालेलं आहे, आम्हाला एकदाचं या प्रशासनामध्ये या शासन सेवेमध्ये कायम करावं आणि आमचं जीवनही सुखकर बनवावं. मुख्यमंत्र्यांसोबत काय बोलणं झालंय का? पत्रव्यवहार सुरू आहे? मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी स्वतःच आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला समजा आचारसंहिता संपली निवडणुकीची की तुम्हाला कायम करू. परंतु आत्ता त्याच्यानंतर आम्ही पाठपुरावा केला. आत्ताच 2 दिवस अगोदर आम्हाला सीएम साहेबांची भेट झाली. त्यांनी हे पण सांगितलं की तुम्हाला आंदोलनात बसण्याची गरज मी पडू देणार नाही. परंतु पुन्हा आम्ही जेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे गेलो त्यांनी सांगितलं की बजेटचं सेशन सुरू आहे, तुम्हाला अजून थोडं थांबा लागेल. नाईलाजानं म्हणून आम्ही मग आता पुन्हा आंदोलनाचा पवित्र स्वीकारलेला आहे आणि आता वाट पाहत आहोत की मुख्यमंत्री साहेब केव्हा आपलं आश्वासन पूर्ण करतात. आज पहिलाच दिवस आहे आंदोलनाचा. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून कोणी येऊन भेटलं किंवा काही माहिती आली आहेत का? नाही, अजून काही आलेली आहे. परंतु आम्हाला आशा आहे की पुढच्या 2-3 दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून किंवा प्रशासनाकडून आम्हाला बोलवणं येतील आणि आमचा प्रश्न पुन्हा ऐकून घेतील. परंतु नुसतं प्रश्न ऐकून आणि आश्वासन देऊन यावेळी आम्ही उठणार नाही आहे. तर यावेळेस आम्ही करो या मरोची भूमिका घेत या ठिकाणी कायमचा निर्णय जोपर्यंत आमच्या बाजूने होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशी आम्ही निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तुमचं नाव, कुठून आलं तुम्ही? मी विवेक राऊत, संघर्ष समितीचा राज्य सचिव आहे. मी अमरावतीवरून आलेलो आहे. ताई, तुमचं नाव, कुठून आलं तुम्ही? माझं नाव लक्ष्मी वामन तोरड, मी सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातून आले. काय म्हणून तुम्ही काम करतायत आणि कशासाठी आज इथे आंदोलनमध्ये बसलाय? मी विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत आहे गेली 20 वर्ष आणि इथं हे आमचं 3रं आंदोलन आहे. आम्हाला शासन सेवेत कायम करा या एकाच मागणीसाठी आम्ही पूर्वीपासून खूप आंदोलनं केलेत, पण या वर्षात आमचं हे 3रं आंदोलन आहे. नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची एकच मागणी आहे मॅडम, आम्हाला शासनाने सेवेत कायम करावं. कारण आमच्याच बरोबर काम करणारे, आमच्यापेक्षा थोडंसं कमी शिकलेले, आमच्यापेक्षा उशिरा लागलेले लोक मागच्या वर्षी शासनाने कायम केली आणि आम्हाला महिला दिना दिवशी गेल्या वर्षी इथून आंदोलनातून उठवलं होतं कायंदे मॅडम स्वतः येऊन की तुमचं लवकरात लवकर विषय आम्ही मार्गी लावू आणि
तुम्हाला शासन सेवेत कायम करू. पण यानंतरही आम्हाला एक आंदोलन करावं लागलं. त्या आंदोलनातही आम्हाला लवकरच तुमचा विषय मार्गी लावू म्हणून सांगण्यात आलं आणि वारंवार हेच होतं आहे. पण यावेळी मात्र आम्ही ठरवून आलेलो आहे की काही झालं तरी एकतर आर नाहीतर पार, एकतर आम्ही कायम होऊन इथून जाऊ नाहीतर मग इथंच प्राणाचा त्याग करू. आम्ही शासनाकडे 2च मागण्या केलेल्या आहेत. एकतर कायम करा, नसेल तर स्वइच्छा मरणाची परवानगी द्या आणि आम्हाला सगळ्यांनाच मरायला रिकामं करा. कारण आमची खूप हॅरासमेंट होती. तुटपुंजा मानधनात आम्ही गेली 20 वर्ष काम करतोय. आमच्या मुलांची धड शिक्षणं होत नाहीत, आईवडिलांचा दवाखाना होत नाही आणि आमच्याही कौटुंबिक गरजा भागल्या जात नाहीत एवढ्याशा मानधनामध्ये. शेवटी आणि परत मानहानी आहेच की तुम्ही कंत्राटी आहेत. ज्या शिक्षकांना आम्ही उभारून दिवस ट्रेनिंग देतो, शिकवतो, ज्ञानदान करतो, गुणवत्तेचं सगळं सांगतो, ते शिक्षक कायम आणि आम्हाला ते विचारतात की तुम्ही कंत्राटी आहे. साहेब म्हणून एकीकडे मिरवायचं आणि पगारावर विषय आला की मान खाली घालून जायचं. हा आमचा 18-20 वर्षापासूनचा संघर्ष आहे. तो कुठेतरी थांबावा, शासनाला आमची दयामाया यावी आणि आम्हाला शासनाने कायम करावं एवढ्या एकाच मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. यावेळेस जर सरकारने तुमचं नाही ऐकलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? आम्ही इथून उठणार नाही मॅडम. काही झालं तरी एकतर आम्हाला इथून उठण्यासाठी कायम करा, नाहीतर इथं स्वइच्छा मरण द्या, परवानगी द्या. आम्ही इथं सगळेजण प्राणाचा त्याग करायला तयार आहोत. कारण आता ही मानहानी घेऊन वर्षानुवर्ष जगत आलो, आता जगण्याची इच्छाच राहिलेली नाही. तुमचं नाव कुठून आलं? लक्ष्मी वामन तोरड, सोलापूर जिल्हा बार्शी तालुका. तुमचं नाव कुठून आलं तुम्ही? मी नीता देशमुख, साधन व्यक्ती आहे. मेहकर तालुका बुलढाणा जिल्ह्यामधून आलेली आहे मी. नेमकं काय मागणी आहे आणि कशासाठी आंदोलनमध्ये बसले? आम्ही 20 वर्षापासून कंत्राटी तत्वावर समग्र शिक्षा अभियानमध्ये काम करतो. तर आमचं असं म्हणणं आहे, आता आम्हाला जे तुटपुंजं मानधन मिळतं आणि त्याच्यामुळं आता महागाई खूप झालेली आहे आणि आमचा पगार म्हणजे आमचं त्याच्यामध्ये भागत नाही आहे आता. आणि आम्ही सगळ्या प्रकारचे कामं शिक्षण विभागामध्ये करतो आणि आम्ही जे कामं करतो तेच दुसरे जे अधिकारी काम करतात त्यांना त्याचा 1,10,000 1,20,000 असा पगार मिळतो आणि आम्हाला ते मानधन एकदम कमी आहे आणि सगळ्या प्रकारचे कामं शिक्षण विभागातले आम्ही करतो. तर आमचं असं म्हणणं आहे की शासनानं आम्ही जे आता 20 वर्षापासून कंत्राटी तत्वावर काम करतो तर आम्हाला कायम करावं आणि शासनाच्या सेवेमध्ये घ्यावं अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. तुमच्या सोबत आज किती लोक आले आहेत? आमच्यासोबत आज 3,000 लोक आलेले आहेत, जे सगळे समग्र शिक्षा अभियानमध्ये कंत्राटी तत्वावर काम करतात. तुमचं नाव आणि कुठून आलं? मी नीता देशमुख, साधन व्यक्ती, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, समग्र शिक्षा अभियान.